नमस्कार मित्रांनो, कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका दिवाळी स्पेशल काही किचन टिप्स सांगतले। टिप नंबर 1, करंजीचे पीठ भिजवताना थोडे तूप किंवा तेल गरम करून घाला, म्हणजे करंज्या खुसखुशीत होतात। टिप नंबर 2, चकलीचे पीठ मळताना ते जास्त पातळ किंवा जास्त घट्टही नसावे। टिप नंबर 3, चकलीमध्ये हळदीचा वापर टाळावा, नाहीतर चकली काळपट दिसेल। टिप नंबर 4, चकलीमध्ये तीळ अख्खे टाकावे, म्हणजे दिसायला चकली आकर्षित दिसते। टिप नंबर 5, चकलीची भाजणी करताना सर्व डाळी व तांदूळ व्यवस्थित धुवून व सुकून घ्यावे। टिप नंबर 6, चकलीची भाजणी करताना सर्व जिन्नस योग्य त्या कमी जास्त प्रमाणात घ्यावे, नाहीतर चकली बिघडते। टिप नंबर 7, चकलीच्या भाजणीचे सर्व जिन्नस मंद आचेवर भाजून घ्यावे, मगच दळून आणावे। टिप नंबर 8, चिवडा बनवताना पोहे किंवा मुरमुरे आधी थोडे भाजून घ्यावे, म्हणजे चिवडा छान कुरकुरीत होतो। टिप नंबर 9, चिवडा बनवताना त्यात पिठी साखरच टाकावी। टिप नंबर 10, शेवेचे पीठ मळताना जास्त घट्ट किंवा पातळही नसावे। टिप नंबर 11, चिवडा बनवताना त्याला लागणारे साहित्य तयार ठेवावे, म्हणजे काही साहित्य विसरणार नाही आणि धावपळही होणार नाही। टिप नंबर 12, शेवेमध्ये ओवा जिरे टाकताना यांची पावडर बारीक करून चाळून घ्यावी। टिप नंबर 13, शेव तेलात सोडताना शेवग्याचे तोंड नीट बसले आहे का याची खात्री करून घ्यावी। टिप नंबर 14, गोड शंकरपाळी करण्यासाठी 1/2 वाटी साखर, 1 वाटी पाणी व पाव वाटी तूप विरघळून हे सर्व जिन्नस साखर विरघळेपर्यंत उकळून घ्यावे। हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात मैदा जितका बसेल तितका घालून पीठ मळून घ्यावे, त्यामुळे शंकरपाळी खुसखुशीत होते। टिप नंबर 15, शंकरपाळी तळताना थंडच मोहन टाकावे, त्यामुळे शंकरपाळी कडक होत नाही। टिप नंबर 16, शंकरपाळी करताना लाल भोपळ्याच्या फोडी कुकरमध्ये वाफवून मैद्यात मिक्स कराव्यात, त्यामुळे शंकरपाळीला छान कलर येतो आणि शंकरपाळी चवीलाही छान लागते। टिप नंबर 17, शंकरपाळीचे पीठ घट्ट झाल्यास थोडे थोडे पीठ मिक्सरमध्ये टाकून फिरून घ्यावे, पीठ एकदम मऊ होते। टिप नंबर 18, बेसनाच्या लाडवाचे पीठ भाजून झाल्यावर गॅस बंद करून पिठात 1 वाटी मिल्क पावडर टाकावी, चांगली मिक्स करावी। मिल्क पावडरमुळे लाडू खुसखुशीत व खमंग होतात। टिप नंबर 19, बेसनचे लाडू करताना 3 वाटी बेसन असेल तर 1 वाटी बारीक रवा घ्यावा। रवा प्रथम भाजून मग बेसनचे पीठ भाजावे, मग दोन्ही मिक्स करून एकत्र थोडे भाजून थंड करून पिठी साखर, वेलची पूड घालून लाडू वळावे। टिप नंबर 20, बेसनचे लाडू करताना हरभरा डाळ भाजून नंतर वाळून दळून त्याचे लाडू करावे, त्यामुळे तूप कमी लागते आणि भाजल्यामुळे पौष्टिकपणा पण वाढतो, पचायलाही हलके होतात। टिप नंबर 21, अनारसेला जाळी पाडण्यासाठी अनारसाचे पीठ तयार करताना 1 चमचा साईचे दही घालावे, त्यामुळे अनारसेला जाळी छान पडते। टिप नंबर 22, अनारसे तळल्यावर नितळायला ठेवावे, तेल पूर्ण नितळून घ्यायचे, त्यामुळे अनारसे खायला तेलकट लागत नाही। टिप नंबर 23, अनारसे थापताना खसखस आणि साखर समप्रमाणात घेऊन थापावे, त्यामुळे अनारसे खुसखुशीत तर होतातच आणि खसखसही कमी प्रमाणात लागतो आणि अनारसेला जाळी छान पडते। टिप नंबर 24, अनारसे करताना पिठात पाव चमचा जायफळ पूड आणि पाव चमचा वेलची पूड घालावी, त्यामुळे अनारसेला जो आंबूस वास येतो तो येत नाही। टिप नंबर 25, करंजी करताना मैदा दुधात मळावा, त्यामुळे करंजी चविष्ट होते। टिप नंबर 26, करंजी करताना कधीही कडकडीत मोहन घालू नये, तूप व तेल हाताने फेटून त्याच्यात मैद्याचे पीठ मळून घ्यावे। करंजी तळल्यावर ती गरम असतानाच सुईने 4 ते 5 जागी टोचावी, त्यामुळे करंजीची गरम वाफ निघून जाते आणि करंजी फुगलेली राहते।
टिप नंबर 27. करंजी खुसखुशीत होण्यासाठी 1 वाटी मैदा असेल तर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकावे. त्यामुळे तूप कमी लागते आणि करंजी तुपकट लागत नाही. टिप नंबर 28. करंज्या तळताना गॅस मंद ठेवावा, म्हणजे करंज्या खुसखुशीत होतील. आणि गॅस मोठा ठेवल्यास करंज्या बाहेरून लाल व थंड झाल्यावर मऊ पडतील. टिप नंबर 29. करंज्यांच्या पुरणात घालायचे सुके खोबरे थोडे भाजून घ्यावे, म्हणजे खूप दिवस झाले तरी करंज्या खराब होणार नाहीत. टिप नंबर 30. कोणतेही लाडू करताना वनस्पती तुपाऐवजी साजूक तूप घातल्यास कमी लागते आणि लाडू खमंग होतात व मऊ राहतात. टिप नंबर 31. लाडवात घालायचे सुके खोबरे थोडे भाजून घालावे. खोबरे न भाजताच घातले तर खोबरे खवट झाल्यामुळे लाडवाची चव बदलते. टिप नंबर 32. तळलेल्या पोह्याचा चिवडा करण्यापूर्वी तेल चांगले तापल्यावर गाळणीत थोडे पोहे घालून तळावे, म्हणजे पोहे चटकन फुलतात व तेलकटही होत नाहीत. पोहे तळताना गॅस मंद असल्यास पोहे चांगले फुलत नाहीत आणि तेलही ओढून घेतात व चिवडाही तेलकट होतो. टिप नंबर 33. चकल्या तळताना मंद गॅसवर तळाव्यात, म्हणजे कुरकुरीत होतील. गॅस मोठा ठेवल्यास चकल्या तेलकट होतात, थोड्या वेळाने मऊ पडतील. चकली तळताना गॅस मधून कमी जास्त करावा. तळताना तेल थंड झाले तर चकली विरघळून तुटते व तेलही जास्त ओढून घेते. टिप नंबर 34. शंकरपाळ्या, शेव किंवा तळण्याचे कोणतेही पदार्थ करताना गॅस कमी जास्त करावा, नाहीतर तेल जास्त थंड झाल्यास पदार्थ तेलकट होतात. टिप नंबर 35. कच्च्या पोह्याचा चिवडा करण्यापूर्वी पोहे थोडे ओव्हनमध्ये घालून गरम करून घेतले तर पोहे कुरकुरीत होतात व चिवडाही चांगला होतो. टिप नंबर 36. साच्यामध्ये चकली बनवत असताना सारखी तुटत असेल तर पिठात थोडं पाणी आणि तेल घालून व्यवस्थित मळून घ्या. तर अशा प्रकारे आपल्या होत्या दिवाळी फराळ किचन टिप. हे टिप्स तुमका कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.